नमस्कार मित्रांनो, उद्याची अमावस्या साधी नाही. हिंदू धर्मात अमावस्येला खूप मोठं आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. काही लोक या दिवशी पूजा करून आयुष्य बदलल्याचा अनुभव सांगतात, तर काही लोक चुकीच्या सवयींमुळे संकटांना आमंत्रण देतात. पण खरंच अमावस्येला काय करावं, काय करू नये, या दिवशी कोणत्या गोष्टी केल्यानं पुण्य मिळतं आणि कोणत्या चुका आयुष्यात अडथळे निर्माण करू शकतात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. उद्याची अमावस्या कोणती आहे, तिचं महत्त्व काय आहे, फायदे तोटे, पूजा नियम आणि काही गुपित गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांचं नशीब बदलल्याचं मानलं जातं. अमावस्या म्हणजे काय? अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे दिसेनासा होण्याचा दिवस. हा दिवस अंधाराचा असला तरी अध्यात्मात तो शक्तीचा दिवस मानला जातो. हिंदू धर्मानुसार अमावस्येला पितर, पूर्वज आणि आध्यात्मिक शक्तींचं विशेष महत्त्व असतं. या दिवशी केलेली पूजा, दान, जप आणि प्रार्थना अनेक पटीने फळ देतात असं मानलं जातं. उद्याची अमावस्या कोणती आहे? उद्याची अमावस्या म्हणजे वैशाख अमावस्या. ही अमावस्या विशेषतः पितृशांती, मनशांती आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक लोक या दिवशी दान करतात, पिंडदान करतात, शनी पूजा करतात आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय करतात. अमावस्येचे महत्त्व मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक वेळा अचानक अडथळे येतात, काम बिघडतात, घरात भांडणं वाढतात, मन अस्वस्थ राहतं. असं म्हटलं जातं की काही वेळा यामागे पितृदोष किंवा नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असते आणि म्हणूनच अमावस्या हा दिवस स्वतःला शुद्ध करण्याचा, पूर्वजांना स्मरण करण्याचा आणि देवाकडे प्रार्थना करण्याचा दिवस मानला जातो. अमावस्येला काय करावे? 1. सकाळी लवकर स्नान करावे. अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान केल्याने मन आणि शरीर शुद्ध होतं असं मानलं जातं. शक्य असेल तर पाण्यात थोडं गंगाजल किंवा तुळशीची पानं टाका. 2. पितरांना स्मरण करावे. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यांच्या नावाने प्रार्थना करा, गरिबांना अन्न द्या आणि मनापासून त्यांना नमस्कार करा. 3. दिवा लावावा. संध्याकाळी घराच्या देवघरात किंवा तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. असं मानलं जातं की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. 4. मंत्र जप करावा. ओय नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप शांतपणे करा. मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 5. दान करावे. अमावस्येला दानाचं विशेष महत्त्व आहे. गरिबांना अन्न, कपडे, काळे तीळ, उडीद डाळ किंवा पैसे दान केल्याने पुण्य मिळतं असं मानलं जातं. अमावस्येला काय करू नये? भांडण करू नये. या दिवशी घरात वाद, राग आणि अपशब्द टाळावेत, कारण नकारात्मक विचार मनावर परिणाम करतात. मांस आणि मद्य टाळावे. अनेक लोक अमावस्येला सात्विक राहतात. मांसाहार आणि मद्यपान टाळल्याने मन शांत राहतं असं मानलं जातं. रात्री उशिरा बाहेर फिरू नये. विशेषतः निर्जन जागी जाणं टाळावं. हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या संवेदनशील मानला जातो. अमावस्येला केलेली चांगली आणि वाईट कर्म दोन्ही प्रभावी मानली जातात, म्हणून कोणालाही दुखवू नका. अमावस्येचे फायदे: मन शांत होतं. पूजा, जप आणि ध्यान केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. दिवा आणि प्रार्थना यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात. पूर्वजांच्या स्मरणामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते. या दिवशी केलेली साधना अधिक प्रभावी असते. अमावस्येचे तोटे: जर चुकीच्या गोष्टी केल्या तर, जर एखादी व्यक्ती सतत राग, चुकीची कामं, व्यसन आणि वाईट विचारांमध्ये राहिली तर त्याचा मानसिक परिणाम वाढू शकतो. अंधश्रद्धा किंवा भीतीमध्ये जगणं चुकीचं आहे. अमावस्या म्हणजे घाबरण्याचा दिवस नाही, तर स्वतःला सुधारण्याचा दिवस आहे. खास उपाय मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा उपाय करा. एका दिव्यात मोहरीचं तेल टाका, त्यात 2 लवंगा टाका आणि देवासमोर शांतपणे लावा. त्यानंतर मनापासून प्रार्थना करा, माझ्या घरात सुख, शांती आणि सकारात्मकता राहू दे. अनेक लोक हा उपाय मनःशांतीसाठी करतात. प्रेरणादायी संदेश लक्षात ठेवा: अंधार कायमचा नसतो. अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच. तसंच आयुष्यात कितीही संकट आली तरी आशा सोडू नका. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगली कर्म करत राहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.